प्रदीप माळी खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना 24 तासात अटक. पूर्व वैमनस्यातून घडले हत्याकांड. चोपडा शहरातील धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ झालेल्या प्रदीप राजेंद्र महाजन माळी यांच्या निर्गुण खून प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 24 तासात यश आले आहे. मुंबईला पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. प्रदीप राजेंद्र महाजन वय 33 वर्ष, राहणार तारामती नगर चोपडा, यांचा दिनांक 19 एप्रिल रोजी रात्री 9 ते 20 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास चेहरा आणि डोके अज्ञात हत्यारांनी ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी विजय भास्कर वैदकर, राहणार भागोदय नगर चोपडा आणि निर्मल संजय बडगुजर, राहणार चिंच चौक चोपडा, हे तात्काळ फरार झाले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ते मुंबईला गेल्याचं निष्पन्न झालं. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान आरोपी दादर येथून रेल्वेने पुन्हा जळगावकडे येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने नाशिक रेल्वे स्थानकावरून जळगावकडे येणाऱ्या रेल्वेत बसून शोध सुरू केला आणि नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात. संशयित आरोपींना चोपडा येथे आणून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता मयत प्रदीप महाजन याचे आरोपी विजय वैदकर याच्याशी जुने वाद, पूर्ववैमनस्य असल्याने संगनमताने हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली. संशयित आरोपी चेतन सुभाष कानडे याच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.